नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। हैदराबाद येथील बांधकाम व्यावसायिक कंपनीला 15 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो असे सांगून प्रोसेसिंगच्या नावाखाली 8,48,000 रुपये घेऊन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत प्रकाश आश्रित यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी दत्तकृपा कॉर्पोरेशन जयेश शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। हा प्रकार मे 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 दरम्यान घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची हैदराबाद येथे ARD इस्टेट अँड प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे। त्यात फिर्यादी व्यवस्थापकीय संचालक आहेत। त्यांची म्हैसूर, बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचे काम करत आहे। चेन्नई येथील कामाकरिता कंपनीला 15 कोटी रुपयांची गरज होती। त्यासाठी कर्ज घ्यायचे होते। त्यांच्या एका मित्राने सांगितले की त्यांच्या ओळखीचा जयेश नटवरलाल शहा यांची दत्तकृपा कॉर्पोरेशन ही फायनान्स कन्सल्टंट कंपनी पुण्यातील लुल्लानगर येथे आहे। त्यांच्याकडे NRI फंड्स आहे, ते तुम्हाला लोन करून देतील असे सांगितले। त्यानुसार मे 2023 मध्ये ते जयेश शहा व अनिल कुमार हे दोघे त्यांच्या मद्रास अण्णानगर येथील प्रकल्पाच्या ठिकाणी येणार असल्याचे कळविले। अनिल कुमार व जयेश शहा यांची विमानाची तिकिटे त्यांनी काढून दिली। त्या ठिकाणी येण्याकरिता लागणारी प्रोसेसिंग फी म्हणून 48,000 रुपये जयेश शहा यांच्या दत्तकृपा कॉर्पोरेशनवर पाठवली। शहा यांनी प्रकल्पाला भेट देऊन वर्किंग कॅपिटल अगेन्स्ट मॉर्गेज लोन मिळेल, तसेच संपूर्ण लोनचा 1% कमिशन द्यावे लागेल असे पत्रामध्ये नमूद केले होते। ते मान्य असल्याने फिर्यादी यांनी लोनची प्रक्रिया चालू ठेवण्यास सांगितले। त्यांना दत्तकृपा कॉर्पोरेशनच्या अकाउंटवर वेळोवेळी 2 लाख रुपये असे 8 लाख रुपये पाठवण्यात आले। त्यानंतरही लोनची प्रोसेस का होत नव्हती, तेव्हा फिर्यादी हे स्वतः पुण्यात जयेश शहा यांच्या कार्यालयात आले। त्यांना लोनची प्रोसेस होत नसेल तर आमची दिलेली रक्कम परत करा असे सांगितले। त्यांनी लोन मंजूर करून दिले नाही, तसेच घेतलेले पैसेही परत न केल्याने त्यांनी शेवटी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे। पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड तपास करीत आहेत। महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।